जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ कुठला आहे ते तुम्हाला थंबनेल बघून तर समजलं असेल। आज तुम्हाला मी सांगणार व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला पण कोणाकोणाच्या चॅटमध्ये अशा पद्धती म्हणजे जो की घड्याळासारखा सध्या तुम्हाला जी की आहे चिन्ह जर तिथे म्हणजे जी की अशा पद्धती शो होत असेल तर याचा अर्थ काय तुमचं जी की चॅटिंग आहे तो दुसरा कोणता व्यक्ती वाचत आहे किंवा तुमचं जी की व्हॉट्सअप आहे ते हॅक झालं। याचा अर्थ काय आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आणि हे कशा पद्धतीने वर्क करतं आणि ह्याला बंद कसं करायचं हे सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका। शेजारची बेल आयकॉनही ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय आणि हे कशाने ऑन झालं असतं। तुमचं व्हॉट्सअपची चॅट दुसरा कोणता व्यक्ती वाचत आहे किंवा तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं याचा अर्थ आहे का सगळं काय संपूर्ण मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय जसं की आता समजा मी व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घेतो। व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर रँडमली मी एक चॅट ओपन केले। चॅट ओपन केल्यानंतर बघू शकता येथे मला अजून तरी इथे ऑप्शन कुठे दिसतो का बघू शकता इथे दिसत नाही। जसं की समजा आता मी काय करतो जसं की आता समजा मी तो ऑप्शन आहे जसं की इथून मी सिलेक्ट केलं बघू शकता मी इथून बॅक आल्यानंतर बघू शकता हा जो की ऑप्शन आहे आता ऑन झाला आहे म्हणजे बघू शकता येथे तुम्हाला दिसत असेल। जसं की तुम्ही समजा इथून मी बॅक घेतो, बॅक घेतल्यानंतर बघू शकता जी की चॅट आहे त्या चॅटच्या येथे बघू शकता हा जो की आहे तो ऑप्शन दिसत आहे। तशाच पद्धतीतून जर तुमच्यासुद्धा मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये कोणाच्याही चॅटमध्ये जर हा ऑप्शन दिसत असेल तर याचा अर्थ की तुम्हाला सांगतो तुमचं व्हॉट्सअप हॅक नाही आहे किंवा तुमचं चॅट आहे ते दुसरी फॉरवर्डसुद्धा नाही किंवा तुमचं जे की चॅट आहे ते कोणी हॅकसुद्धा केलेलं नाही। याचा सरळ सरळ अर्थ होतो की तुमचं जे काही चॅट आहे समजा मी या व्यक्तीशी आता ही चॅटिंग केलेलं आहे ओके, या व्यक्तीशी मी जे काही चॅटिंग केलं आहे हे चॅटिंग जी की आहे हे 24 तासाच्या आत ऑटोमॅटिक डिलीट होणार आहे। त्यासाठी हे चॅटिंग आहे बघू शकता। येथे जर मी क्लिक केलं प्रोफाईलच्या इथे आणि येथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ह्याला बंद करायचं म्हणजे तर इथून तुम्ही बंद करू शकता। जसं की आता बघू शकता येथे हा जो की ऑप्शन आहे बघू शकता तुम्हाला हा जो की ऑप्शन दिसत असेल या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता इथून जी की आहे तुमची जी की चॅट असेल ती सेफ आहे का नाही तुम्ही माहिती करून घेऊ शकता। जसं की इथून व्हेरीफाय टिक आल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमची चॅट आहे ते पूर्णपणे सेफ आहे ओके, इथून तुम्हाला समजेल। पण हा ऑप्शन बंद कसा करायचा तर येथे बघू शकता हा जी की 2 नंबरचा ऑप्शन आहे बघू शकता जी की 1 नंबर तुम्ही चेकिंग करून घ्यायचा की तुमचं जे की चॅट आहे ते हॅक आहे का नाही आणि 2 नंबरचा जो की 24 होवर्स लिहिलेला आहे बघू शकता तेव्हा क्लिक केलं आणि इथून जर तुम्ही ऑफ केलं तर बघू शकता इथून तुम्हाला समजेल की तुमचं जी की चॅट पूर्णपणे इथून बघू शकता जो की आयकॉन आहे इथून रिमूव्ह झालेला आहे। अशा पद्धतीने म्हणजे की हे जी की चॅट आहे ते 24 तासाच्या आत डिलीट होणार नाही। जसं की इथून जर तुम्ही क्लिक केलं बघू शकता इथे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता 90 दिवस 7 दिवस 24 आवर्स म्हणजे की याचा अर्थ काय आहे की तुमची जी की चॅट आहे जर समजा एखादी पर्सनल व्यक्तीशी तुम्ही चॅट करत असाल आणि नंतर जर तुम्हाला वाटत असेल की ती ऑटोमॅटिक डिलीट व्हावी मी डिलीट करू नये तर तुम्हाला सांगतो जी की आहे त्यासाठी हे सेटिंग दिलं आहे। तुम्ही इथून 24 आवर्स किंवा 7 दिवस 90 दिवस किंवा बंद करून ठेवू शकता म्हणजे 24 आवर्स सिलेक्ट केल्यानंतर 24 तासाच्या आत आहे ती तुमची चॅट पूर्णपणे डिलीट होणार आहे। 7 डेज सिलेक्ट केली तर तशाच पद्धतीने 7 दिवसात तुमची चॅट आहे ती डिलीट होणार आहे। आणि याला इथून बंद केल्यानंतर जो की ऑप्शन आहे जो की अशा पद्धतीने तुम्हाला हा आयकॉन दिसतो हा आयकॉन सुद्धा बंद होणार नाही म्हणजे जी काही बंद होणार आहे ओके। आणि तू इझिली ती तुम्ही काय करू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा असा जर तुम्हाला ऑप्शन दिसत असेल तर याचा अर्थ एकच की तुमची जी की व्हॉट्सअपची चॅट आहे ते ऑटोमॅटिक डिलीट होत आहे। जो ऑप्शन आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट केला असू शकतो 24 7 किंवा 90 दिवस असा सिलेक्ट केलेला असेल तर याचा अर्थ एवढाच आहे। व्हिडिओमध्ये आजचे तुम्हाला समजलं असेल की तो ऑप्शन कशासाठी येतो कसा बंद करायचा। इथून तुम्ही डायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला 2 मार्क्स म्हणजे जी की डायरेक्ट येथे प्रोफाईलवर जर क्लिक केलं इथून खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे तुम्हाला जो की आहे हा जो की 2 नंबरचा ऑप्शन दिसत असेल जो की हा ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं इथून जर तुमचं 24 आवर्स असेल तर इथून ऑफ करून घ्या। ऑफ केल्यानंतर हा पहिल्या मार्गात तुम्ही जी की आहे इझिली आहे ती इथून बंद करू शकता। दुसरी गोष्ट काय करू शकता इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला येथे अशा पद्धतीचा ऑप्शन्स दिसतात जी की आता तुम्हाला येथे दिसत असेल बघू शकता येथे जी की आहेत ऑप्शन खाली बघू शकता इथून मी जी की हे ऑप्शन्स तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथून सुद्धा इझिली ते बंद करू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ।